इयत्ता 6वीचा हा पाठ आहे. हा पाठ समजण्यासाठी थोडा क्रिटिकल आहे, थोडासा हार्ड आहे. आपण त्याला इझी करून शिकण्याचा प्रयत्न करूया. युनिट नंबर 1 मधला सेकंड पार्ट आहे, फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स. इथं हे काही वाक्य दिलेले आहेत आणि हे वाक्य प्रत्येक कॅरेक्टरचे वाक्य आहेत. हे या कॅरेक्टरचं वाक्य हे आहे आणि या कॅरेक्टरचं वाक्य हे आहे. प्रत्येकाचं असं वेगवेगळं सेंटेन्सेस आहेत आणि त्याच्यावर हे काही डिस्कस फॉलोइंग क्वेश्चन्स अँड ट्राय टू आन्सर इन इंग्लिश. तर हे असं आहे. हे सगळं आपण आता मराठीमध्ये इथपर्यंत हा पाठ आहे, तर ते आपण मराठीमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. अँड फ्रेंड्स यांचं प्रत्येकाचं मराठी आणि इंग्लिश आणि मराठीमध्ये त्यांचं हे भाषांतर केलेलं आहे. फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स. तारा आणि मित्रांसोबत मजा आणि खेळ. हाय तारा, गुड टू सी यू अगेन. हाय तारा, तुला पुन्हा भेटून आनंद झाला. हॅलो, नमस्कार. लुक पॅडी, कुकूस टर्निंग कार्टव्हील्स अगेन. लुक पॅडी, कुकूस टर्निंग कार्टव्हील्स अगेन. बघ पॅडी, कुकू पुन्हा कोलांट्या उड्या उडवत आहे. हाय, आय एम मिठ्ठू अँड दिस इज माय फ्रेंड बिट्टू. हाय, मी मिठ्ठू आहे आणि हा माझा मित्र बिट्टू आहे. नो टोटो, गो बॅक होम. नको टोटो, परत घरी जा. तर तुम्ही त्या कॅरेक्टरचे वाक्य काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि मग या ठिकाणी येऊन त्या प्रत्येक वाक्याचं मराठीमध्ये का भाषांतर होते ते या ठिकाणी पाहायचं आहे. हाय, आय एम मिया. आय डू एव्हरीथिंग बेटर दॅन यू कुकू. हाय, मी मिया आहे, मी कुकूपेक्षा सगळं चांगलं करते. तर अशा प्रकारे हे सगळं इंग्लिश वाक्य आणि त्याचं मराठी भाषांतर असं हे या ठिकाणी दिलेलं आहे. स्केअर्ड, घाबरलेले. आय फील अँग्री व्हेन समवन ट्रायज टू टच मी. जेव्हा कोणी मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला राग येतो. आय फील हॅपी व्हेन आय प्ले विथ पॅडी. जेव्हा मी पॅडीसोबत खेळतो तेव्हा मला आनंद होतो. आय फील सॅड व्हेन पॅडी गोज टू स्कूल. जेव्हा पॅडी शाळेत जातो तेव्हा मला दुःख होते. तर असे हे वाक्य आहेत, ते तुम्ही वाचायचे आणि त्याचं मराठी भाषांतर वाचायचं. म्हणजे तो पाठ तुम्हाला समजण्यासाठी काय होईल, सोपा जाईल, आहे की नाही. आय स्क्रीच व्हेन आय एम स्केअर्ड. मी घाबरतो तेव्हा किंचाळतो. इन ऑर्डर टू फील बेटर व्हॉट शूड यू डू व्हेन यू आर. बरे वाटण्यासाठी जेव्हा तुम्ही रिकामी जागा असता तेव्हा काय केले पाहिजे. सॅड, दुःखी असता तेव्हा काय करायला पाहिजे. ॲंग्री असता तेव्हा काय करायला पाहिजे. स्केअर्ड, घाबरलेले असता तेव्हा काय करायला पाहिजे, आहे की नाही. आय स्क्रॅच पीपल. मी लोकांवर बाळतो. व्हॉट कॅन यू डू टू मेक अदर्स हॅपी ऑर टू मेक अदर्स फील बेटर. इतरांना आनंदी करण्यासाठी किंवा त्यांना बरं वाटण्यासाठी तुम्ही काय करू शकता. आय सिंग सॉंग्स. मी गाणी गातो. ताराज पिक्चर्स. ताराची चित्रे. हॅपी, आनंदी. सॅड, दुःखी. अँग्री, रागावलेले. स्केअर्ड, घाबरलेले. तर अशा प्रकारे आपण त्या पाठावर जाऊन त्या पाठातले ते वाक्य त्या कॅरेक्टर्सचे ते वाचायचे आणि मग या मराठी भाषांतराच्या या सेक्शनमध्ये यायचं आणि ते पाहायचं.